राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मुक्ताईनगरच्या दौऱ्यावरती आहेत। कशा प्रकारे दौरा असणार आहेत, आणखी कोणते मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, थेट आपल्यासोबत आयोजक आमदार चंद्रकांत पाटील आहेत। काय सांगाल, कोण असणार आहे कार्यक्रम? माननीय मुख्यमंत्री असतील आणि पीडब्ल्यूडी चे मिनिस्टर रवींद्र चव्हाण साहेब आहे, उदय सामंत साहेब आहे, जळगाव जिल्ह्यातले तिघ मंत्री म्हणजे गिरीश महाजन साहेब आहे, गुलाबराव पाटील साहेब आहे आणि अनिल दादा पाटील साहेब आहे। असे 5 मंत्री आपल्याकडे आज कार्यक्रमाला आहे आणि कार्यक्रमांमध्ये विविध कार्यक्रमांची रूपरेषा आहे। एक भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे, 100 बेड जे मुक्ताईनगर दर्जनोत झालं हॉस्पिटल त्याचं भूमिपूजन आहे, मुक्ताईनगरची प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन आहे, व्यापारी संकुलाचं भूमिपूजन आहे, अनेक कार्यक्रमांचे भूमिपूजन आहे जे सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून किंवा त्यांच्या अधिकारातून झाले, ज्यांनी याला लगेच मंजुरात दिली। या राज्य सरकारचे खरे आभार मानण्याचा हाच दिवस आहे आणि त्यांच्याच हस्ते भूमिपूजन करून येत्या काही दिवसातच त्याचा लवकरात लवकर वास्तू उभी करून पुलालाही जाये करण्याची लवकरात लवकर संधी कशी होईल। कारण अनेक लोकांना स्वप्न पडत आहे की फक्त भूमिपूजन होतील, आयुष्यात त्यांनी भूमिपूजन केले। 30 वर्ष या मतदारसंघात प्रतिनिधित्व करणारे नुसते भूमिपूजन केले आहे, काम झाले नाही म्हणून त्यांच्या अंतर्मनामध्ये ते रुजलं आहे। पण हे सरकार काम करणारं सरकार आहे। तुम्ही बघितलं असेल मुक्ताईनगर दर्जनोत 100 वर्षापूर्वी पासूनचा विषय आहे तो 100 बेडचा, आणि तो खूप वर्ष 30 वर्ष राज्य केल्यानंतर 100 बेड मुक्ताईनगर होऊ शकलं नाही, ते आम्ही केलं। दर्जनोत आम्ही केलं, 100 बेड आम्ही केलं। रुग्णांना दिलासा देण्यासाठी तिथे सिटी स्कॅन पासून तर डायलिसिस पर्यंत सगळं येणार आहे। सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ती मदत होईल। त्याच्यामध्ये प्रशासकीय इमारत आहे, याच्यामध्ये व्यापारी संकुल बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा पूल 2 तालुक्यांना जोडणार, नाते संबंध जोडणारा पूल आहे। काही लोकांना असं वाटतं आहे की हे आश्वासन आहे, पण हे आश्वासन हे वचन आहे आणि वचनपूर्तीकडे आम्ही जातोय। त्याचं टेंडर झालंय, ज्याला प्रशासकीय बाब समजत नाही, टेंडर झाल्यानंतर काम सुरू होतं, ज्याला प्रशासन समजत नाही तो काल परवा राजकारणाला कोणाचं बोट धरून ज्याला राजकारणाची शून्य माहिती आहे असे लोक राजकारणावर बोलायला लागल्यावर खऱ्या अर्थाने त्यांची खीव येते। त्याच्यामुळे खरं राजकारण जे पाहायचं असेल तर माननीय नामदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र पाहत आहे। अनेक निर्णय लोकाभिमुख केलेले आणि आज त्यांच्या या मातीमध्ये म्हणजे पावनभूमीमध्ये पाऊल पडत आहे दुसऱ्यांदा। तर मुक्ताईनगरचे रखडलेले इतर प्रकल्प, मुक्ताईनगर मतदारसंघातले इतर प्रकल्प 100% पूर्ण होईल। MIDC पण लवकरात लवकर नवा रूपाला येईल आणि लोकांना हाताला रोजगार मिळेल, उद्योग मिळेल। समोर येतोय आणि एकंदरीत पाहिलं तर जे एअर हॉस्टेस आहे तिचा देखील विनयभंग झाला, असा कुठे प्रकार झालेला होता का? आपण देखील गुवाहाटीला गेलेला होता। गुवाहाटीच्या काही विरोधकांनी जसं आता काल काही विरोधक बोलवले निगेटिव्हिटी बोलणे बरोबर आहे। गुवाहाटीचा विषय 1.25 वर्षापूर्वी झाला, तो आज जर सांगत असतील कोणी ते कल्पित आहे। अशा पद्धतीचे त्यांनी कशीही कथा रचाव्या, पण सगळे गुन्ह्या गोविंदांना आणताय आणि त्याच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास करताय। त्या क्षेत्रातल्या प्रत्येक स्तरातल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करा। शेतकरी असतील, बेरोजगार तरुण असतील, सगळ्यांना न्याय देण्यासाठी कोट्यावधीचा निधी सरकार देत आहे। तुम्ही आपण पाहत असाल MSCBच्या बाबतीत मोठं इन्फ्रास्ट्रक्चर कृषीच्या बाबतीत उभं राहण्याचा प्रयत्न होत आहे, मोठे मोठे प्रकल्प आणले जात आहे, सगळे मोठे मोठे नॅशनल हायवेचे काम होत आहे, छोटे मोठे रस्त्यांचे काम होत आहे, गावाला जोडणारे रस्त्याचे काम होत आहे, शेती रस्त्यांचे काम पहिल्यांदा होत आहे। तुम्ही शेती रस्त्यांचा विषय घ्या, 30 वर्षामध्ये कोणत्या शेती रस्त्यावर शिवार रस्त्यावर एक दगड पडलेला नव्हता। आज पहिल्यांदा शेती रस्त्यावर मातोश्री पानांच्या माध्यमातून त्या टायमाला घोषणा झाली, प्रत्यक्ष निधी आता येतोय। खूप मोठ्या प्रमाणात लोकांना दिलासा मिळतोय। मला असं वाटतं की कोण काय बोलतो, कोणाला काय करायचं ते जाऊ द्या, पण नामदार शिंदे साहेबांचे जे शेवटचा प्रश्न, लोकसभेच्या आधीच रक्षा खडसेंचं नाव विविध विषयावरती कट होतोय। या कार्यक्रमात देखील पत्रिकेमध्ये रक्षा खडसेंचं नाव खासदार म्हणून नाही आहे, म्हणजे काय कसं? शिवसेनेचा कार्यक्रम आहे, शिवसेनेचं भूमिपूजन आहे आणि शेवटी आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही काही कोणाचं नाव कट केलं नाही, जो प्रोटोकॉल आला त्याप्रमाणे दिलं गेलेलं आहे। आम्हाला काय संबंध आला कोणाचं नाव कट करायचा? राज्याचे मुख्यमंत्री मुक्ताईनगरच्या दौऱ्यावरती आहेत, जे तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी या कार्यक्रमाला नागरिक देखील उपस्थिती दर्शवणार असल्याचं मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।